नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण थोडंसं थिअरॉटिकल पार्ट चालू असताना कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट, इफ द बिल गिवन इन मंथ्स त्याचंही कॅल्क्युलेशन पाहिलं आहे, आणि इफ द बिल गिवन इन डेज त्याचंही कॅल्क्युलेशन आपण पाहिलं आहे. त्याचबरोबर आफ्टर डेट बिल काय आहे आणि आफ्टर साईट बिल काय आहे, किंवा त्याच्या ड्यू डेटचं कॅल्क्युलेशन कसं आहे हे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. थोडासाच थेअरीचा पार्ट आपला याच्यामधला राहिला आहे, तो आपण घेऊन टाकू. आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज ज्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत त्याचा महत्त्वाचा भाग आपला नेक्स्ट व्हिडिओपासून सुरू होईल. पेज नंबर 263. काही शब्द आहेत जे आता आपल्याला बिल ऑफ एक्सचेंजचे जर्नल एंट्रीज करताना येणार आहेत. ते माहिती असायलाच पाहिजे, त्याचा अर्थ लक्षात आला पाहिजे, तर तुम्हाला त्याचं काय करायचं हे लक्षात येईल. पेज नंबर 263 वर 5th पॉईंट आहे बघा, होल्डर. होल्डर याचा अर्थ साधारण शब्दात घेतला तर ज्याच्या हातामध्ये बिल आहे तो होल्डर. पण आपल्या बिल ऑफ एक्सचेंजच्या केसमध्ये देर आर 3 पार्टीज रिलेटेड विथ बिल ऑफ एक्सचेंज: ड्रॉवर, ड्रॉई अँड पेई. हिअर होल्डर मीन्स ड्रॉवर. जो त्या बिलाचा मालक आहे किंवा ज्याला त्या बिलाचे पैसे मिळणार आहेत तो बिल ऑफ एक्सचेंजमध्ये कोण असणार आहे? होल्डर. Any person who is in possession of bill of exchange and is initialed in his own right to receive the amount thereon is known as holder. Any person who is in possession of bill of exchange and is initialed in his own right to receive the amount thereon is known as holder. ज्या व्यक्तीला बिलाचे पैसे मिळणार आहेत किंवा ज्याच्याकडे त्याची मालकी आहे तो असणार आहे होल्डर. होल्डर इन ड्यू कोर्स. अ होल्डर इन ड्यू कोर्स इज अ पर्सन हू ऑब्टेन्स अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. ज्याच्याकडे ट्रान्सफरेबल इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्याकडे इझिली ट्रान्सफर होऊन बिल आलेलं आहे, तो होल्डर इन ड्यू कोर्स आहे बघा. काय त्याच्यामध्ये असू शकतं? फॉर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, किंवा पेईला पर्पजफुली बिल दिलं जातं, किंवा एखाद्या केसमध्ये बिल ट्रान्सफर केलं जातं, एन्डॉर्स केलं जातं. इन अ गुड फेथ, चांगला विश्वास असल्यानंतर सुद्धा आपण आपलं बिल ट्रान्सफर करू शकतो, किंवा बिफोर मॅच्युरिटीसुद्धा आपण आपलं बिल ट्रान्सफर करू शकतो. होल्डर इन ड्यू कोर्स, त्याला असं स्पेसिफिक काही वेगळा अर्थ नाही. टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता हे कुठेही तुम्हाला लिहायला येणार नाही, पण एखादा आलाच ऑब्जेक्टिव्हचा भाग, फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स, तर याच्यातलाच एखादं येऊ शकतं. मग ते मार्क जाऊ नयेत म्हणून आपण हातोहात घेऊन टाकू. ट्रेड बिल, जिथं ड्रॉवर आणि ड्रॉईमध्ये व्यवहार होणार आहे, ट्रान्झॅक्शन होणार आहे, डील होणार आहे, आणि मग त्या केसमध्ये जेव्हा बिल काढलं जातं तेव्हा ते बिल असणार आहे ट्रेड बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज which is drawn by a creditor on his debtor with valuable consideration is known as trade bill. क्रेडिटरला पैसे देण्यासाठी डेटर, ड्रॉन बाय क्रेडिटर ऑन हिज डेटर, क्रेडिटरकडून डेटरवर जेव्हा बिल काढलं जातं तेव्हा तो असणार आहे ट्रेड बिल. A bill of exchange which is drawn by creditor on his debtor with a valuable consideration is known as trade bill. त्याला अंडरलाईन करा आणि ते वहीमध्ये लिहा पण. होल्डर लिहा, ट्रेड बिल लिहा. Accommodation bill. A bill of exchange which has been drawn for mutual financial accommodation of parties
involved is known as accommodation bill. Such bills are drawn and accepted without any valuable consideration. असं बिल की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक एखादी कंडिशन सांगितलेली नाही आहे किंवा एखादी अट सांगितलेली नाही आहे किंवा एखादी महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये सांगितली, जस्ट डील किंवा फ्रेंड्समध्ये व्यवहार होण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची बिलं काढली जातात. द मेन ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच बिल इज टू ऑब्लिग फ्रेंड्स. थर्ड वन आहे इनलँड बिल आणि फोर्थ वन आहे फॉरेन बिल. इनलँड बिल मीन्स देशाच्या सीमेच्या आतमध्ये एकाच देशात किंवा ज्याची करन्सी एकच आहे अशा देशातल्या देशात होणाऱ्या व्यवहारांसाठी जे बिल काढलं जातं ते इनलँड बिल. आणि फॉरेन बिल मीन्स दोन वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवहार झाल्यानंतर किंवा दोन वेगवेगळ्या देशांची करन्सी वेगळी असल्यानंतर त्यांच्यामध्ये जे बिल काढलं जाणार आहे ते असणार आहे फॉरेन बिल. हे ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं बघा. अ बिल ऑफ एक्सचेंज विच इज ड्रॉन बिटवीन टू पार्टीज दॅट आर लोकेटेड ऑर रिसाइड इन द सेम कंट्री and thus are made payable in the same country is known as inland bill of exchange. एकाच देशामध्ये व्यवहार झाल्यानंतर मग ते राज्यातल्या राज्यात असू शकतात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असू शकतात, एका शहरातून दुसऱ्या शहरात असू शकतात, मात्र एकच देश असल्यामुळे करन्सी एकच आहे. फॉरेन बिल, a bill which is drawn in one country and made payable in another country is known as foreign bill. Clear cut दिले पहा. A bill which is drawn in one country and made payable in another country is known as foreign bill. For example, a bill drawn in India and made payable in Australia or vice versa. इंडियामध्ये बिल काढलं आहे आणि त्याचं पेमेंट होणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये बिल काढले आणि त्याचं पेमेंट होणार आहे इंडियामध्ये, तर ते बिल असणार आहे फॉरेन बिल. दोन्ही देशांची करन्सी वेगळी आहे. अ फर्दर क्लासिफिकेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आर ॲज फॉलोज. आत्ता जस्ट आपण लास्ट व्हिडिओ आफ्टर डेट बिल अँड आफ्टर साईट बिल बघितलं आहे, तरी देखील बघूया. बिलाचे 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. आफ्टर डेट बिल. After date bill is payable at a fixed period. Due date of this bill is calculated from the date of drawing. Grace period of 3 days are allowed on the bill. आफ्टर डेट बिलात आणि आफ्टर साईट बिलामध्ये 3 एक्स्ट्रा डेज ॲड होतात, हे लक्षात ठेवा. इथं क्लिअर दिलं आहे बघा. द ड्यू डेट ऑफ बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ड्रॉइंग अँड ग्रेस पीरियड ऑफ 3 days आर अलाउड इन इट. आफ्टर साइट बिल मीन्स कॅल्क्युलेशन स्टार्ट्स फ्रॉम ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. द ड्यू डेट ऑफ बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स. ग्रेस पीरियड ऑफ 3 days आर अलाउड ऑन दिस बिल. या दोन्ही केसमध्ये आफ्टर डेटमध्ये आणि आफ्टर साईटमध्ये 3 एक्स्ट्रा ग्रेस डेज ॲड केले जातात. मात्र बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट या केसमध्ये 3 एक्स्ट्रा डेज अलाउड केले जात नाहीत, दिलेच जात नाहीत. नो. This bill are payable immediately on the presentation of drawing. हे विचारू शकतात बघा. कुठलं बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट. These bills are payable immediately on presentation to the drawing. Time period is not mentioned in the bill. लगेचच बिल दिल्या बिलाचे पैसे द्यावे लागतात. त्याच्यात टाईम दिलेला नसतो, त्याच्यात कालावधी दिलेला नसतो. सो ऑल्सो ग्रेस डेज आर नॉट अलाउड इन सच बिल. हे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात. जरी मोठे मोठे प्रश्न आपल्याला सॉर्ट आउट करता येत असतील तरी सुरुवातीचा काही ऑब्जेक्टिव्हचा भाग असतो ज्याच्यामध्ये हे सगळं विचारलेलं असतं आणि मग आपण बारीक सारीक गोष्टी वाचायच्या ठेवतो आणि मग मोठ्याची धाव घेतो
तिथं मार्क जास्त मिळतात, पण ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच लोकांचे मार्क कमी होतात वाचन नसल्यामुळं. नेक्स्ट आहे पहा, ऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ते वाचण्याच्या अगोदरच त्याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगेन. ऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज मीन्स ज्या तारखेला बिल काढलेलं आहे त्याच्यापासून ती ड्यू डेट काउंट केली जाते आणि ड्यू डेटच्या दिवशी त्या बिलाचे पैसे जेव्हा ड्रॉईकडून ड्रॉवरला दिले जातात त्याला म्हणायचं ऑनरिंग ऑफ बिल. म्हणजे 1 ऑगस्टला बिल काढलेलं आहे एका महिन्यासाठी, तर त्याची ड्यू डेट किती येणार आहे बघा, 1 सप्टेंबर आणि 3 एक्स्ट्रा दिवस म्हणजे 4 सप्टेंबर. 1 ऑगस्टला 1 महिन्याचं बिल काढल्यानंतर 4 सप्टेंबरला जर बिलाचे पैसे मिळाले तर त्याला काय म्हणायचं, ऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आणि 4 सप्टेंबरला देखील त्या बिलाचे पैसे मिळाले नाहीत तर त्याला म्हणायचं डिसऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता का तसं म्हणलंय ते बघूया. ऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, बिल ऑनर होणे, बिलाचे पैसे ड्यू डेटच्या दिवशी पे होतात. अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन फॉर अ सर्टन पीरियड बिकम्स ड्यू फॉर पेमेंट ऑन ड्यू डेट. If the acceptor or drawee pays the amount of bill on the due date is known as honoring of bill. हे लिहायचं वहीमध्ये. If the acceptor or drawee pays the amount of bill on the due date is known as honoring of bill. बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या आधी काय लिहिलंय आणि त्याच्यानंतर काय लिहिलंय डझंट मॅटर. The bill must be presented by holder to the acceptor for the payment on or before the due date. Failing to do so discharge the acceptor and every endorser the bill from the liability to pay the amount of bill. यातून फक्त ह्याचा अंडरलाईन केलेला पोर्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. डिसऑनरिंग ऑफ बिल, ऑनरिंग म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे मिळणे आणि डिसऑनर म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे न मिळणे. इफ द ॲक्सेप्टर डज नॉट or is not able to pay the amount of bill to the holder of the bill is known as dishonor of bill. हे पण ऑब्जेक्टिव्हला विचारतात बघा, ऑनर ऑफ बिल अँड डिसऑनर ऑफ बिल. इफ द ॲक्सेप्टर डज नॉट or is not able to pay the amount of bill to the holder of bill is known as dishonor of bill. A bill may be dishonor in 2 ways. 2 प्रकारे ते डिसऑनर होऊ शकतं. डिसऑनर बाय नॉन ॲक्सेप्टन्स और डिसऑनर बाय नॉन पेमेंट. नॉन ॲक्सेप्टन्समध्ये वेन ड्रॉई डज नॉट ॲक्सेप्ट द बिल, अशी पण केस असू शकते की मी बिल घेणारच नाही, त्या केसमध्ये सुद्धा ते डिसऑनर होणार आहे. आणि डिसऑनर बाय नॉन पेमेंट वेन ड्रॉई मेक्स डिफॉल्ट इन पेमेंट ऑन ड्यू डेट. ड्यू डेटच्या दिवशी पैसे पे करण्यामध्ये काही चूक केली तर, किंवा आकडे चुकीचे भरले किंवा काही अडचण त्याला आली, काही झालं तर ते असणार आहे नॉन पेमेंट डिसऑनर. ऑन डिसऑनर ऑफ बिल, acceptor becomes liable to pay the amount along with the legal expenses if any incurred by holder on account of dishonor. आता फॉर एक्झाम्पल आपण बँकेमध्ये गेल्यानंतर आपण बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला डी काढून हवाय, 5,000चा डी काढून हवाय, कारण तो आपल्याला कुठेतरी जमा करायचा असतो. मग तो डी त्यांना आपण काढायला सांगितला 5,000चा आणि 5,000 रुपये आपण त्यांना दिले. तर फक्त 5,000 दिल्यानंतर ते आपलं सगळं काम करतात असं नाही. त्या 5,000ला आपल्याला काहीतरी कमिशन पे करावं लागतं. 50 रुपये, 100 रुपये, काय जे बँकेचे चार्जेस आहेत ते भरावे लागतात. म्हणजे 5,000 + 100 असे 5,100 आपल्याला डी काढण्यासाठी भरावे लागतात. जसे डी काढण्यासाठी पैसे आहेत तसं डी कॅन्सलेशनसाठी सुद्धा पैसे आहेत बघा. आपण त्यांना म्हणलं की नको, आमचा डील कॅन्सल झालेला आहे, तुम्ही 5,000चा आमचा जो डी काढला आहे तो आता कॅन्सल करून द्या. बिल कॅन्सल करायला सुद्धा बँक आपल्याकडनं चार्जेस घेते, लक्षात घ्या.
कारण आपण त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांना व्यवहार आपल्या वतीने तो कॅन्सल करायला सांगितला आहे. ते अधिकारी काही उगीचच बसलेले नाही आहेत. मग ते कॅन्सलेशनचे 200 रुपये आपल्याकडनं घेतात. आपल्याला 4,900 रुपयेच देतात. ते बिल काढण्यासाठी ज्या पद्धतीने पैसे असतात त्याप्रमाणे बिल कॅन्सल करण्यासाठी सुद्धा पैसे असतात. तसे पहा की आपल्या खात्यावर पैसे नसल्याने आपला चेक जर बाउन्स झाला, चेक बाउन्स होण्याला सुद्धा बँक आपल्याला फाईन बसवते. तसं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आहे. बिल जर ड्यू डेटच्या दिवशी डिसऑनर झालं, त्या बिलाचे पैसे जर ड्रॉई ड्यू डेटच्या दिवशी देऊ शकला नाही, तर काही एक्स्ट्रा फाईन, एक्स्ट्रा चार्जेस त्याला त्या डिसऑनर बिलासाठी भरावेच लागतात. दॅट इज कॉल्ड नोटिंग चार्जेस. त्याच्याबद्दल बघूया. नोटिंग ऑफ डिसऑनर. Noting means recording of fact of dishonor of bill in exchange by notary public. When a bill of exchange is dishonor, the holder can, after giving due notice of dishonor, sue the drawee. But before filing such a suit, holder will require some authenticated proof of fact to be put up before the court that the bill is actually dishonor. The holder takes the bill to the notary public, who in turn makes on demand for acceptance and not upon the drawee formally or his refusal to do so. Note the same bill. Noting should be done within a reasonable time after dishonor. Noting means आपल्याला त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा पे चार्ज करायला लागतं. हे जे सगळं वाचलेलं आहे हे कितपत लक्षात राहते माहीत नाही. फक्त त्यातनी एवढंच लक्षात घ्या की जेव्हा बिल बाउन्स होतं त्या बाउन्स बिलासाठी आपल्याला ड्रॉईला किंवा ज्याने कोणी बिल कॅन्सल केलेलं आहे किंवा जो बिलाचे पैसे भरू शकत नाही आहे त्याला एक्स्ट्रा पे करावा लागतो. त्याला जास्तीचे पैसे भरावे लागतात. गव्हर्नमेंटनी याच्यासाठी नोटरी पब्लिक त्यांचे जे ऑफिसर आहेत त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे, जे या डिसऑनर बिलाच्या केसेस हँडल करतात. प्रोटेस्टिंग ॲक्च्युली आपल्याकडं नाही आहे, हे फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. बघूया काय. आफ्टर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर बिल ऑथेंटिकेटेड बाय गेटिंग इन नोटेड, the notary public then certifies the same. The certificate is known as protest. म्हणजे बाहेरच्या फॉरेन कंट्रीजमध्ये बिल जर डिसऑनर झालं तर त्याच्यासाठी नोटरी पब्लिककडनं एक सर्टिफिकेट दिलं जातं. त्याला म्हणायचं प्रोटेस्टिंग. आणि ते जे सर्टिफिकेट दिलं जातं त्याच्यावर बिल डिसऑनर का झालं, कोणामध्ये डील झालं होतं, कितीचं बिल डिसऑनर झालं, असं सगळं त्या सर्टिफिकेटवर लिहिलं जातं. प्रोटेस्टिंग आपल्याकडे नाही आहे, प्रोटेस्टिंग फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. आफ्टर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर बिल ऑथेंटिकेटेड बाय गेटिंग इज नोटेड इन द नोटरी पब्लिक देन सर्टिफाइज द सेम. दिस सर्टिफिकेट इज नोन ॲज प्रोटेस्ट. Thus, protest is a certificate which is formal in nature and attach the facts of dishonor of bill based on the noting. Notary public. Notary public is an officer appointed by government to handle the cases of dishonor bill. एवढंच लक्षात ठेवा, बाकी वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. गव्हर्नमेंटचा माणूस असतो जो बेसिकली डिसऑनर बिलाच्या केसेस पाहणार आहे. नोटरी पब्लिक इज अ लीगल practitioner or other public servant appointed by central or state government under section 3 of the Notaries Act 1952. गव्हर्नमेंटचा तो प्रॅक्टिशनर आहे किंवा पब्लिक सर्वंट आहे, अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट ॲज पर सेक्शन. त्यांनी जो काही सेक्शन दिला आहे तो. ही इज इंटरेस्टेड विथ द पॉवर ऑफ अटेस्टेशन ऑफ फॉरेन डॉक्युमेंट्स
and noting and protesting of dishonor, bill of exchange and promissory note. एवढ्या सगळ्या केसेस बघण्याचं काम त्या नोटरी पब्लिकला, त्या ऑफिसरला दिलेलं असतं. तुम्हाला काय याच्यावर थेरी पार्ट येणार नाही आहे, पण ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला हे जरूर विचारतील. एक्सरसाइजमध्ये याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्हमध्ये काही विचारलेले असतील घटक, तर ते जरूर तुम्ही सॉर्ट आउट करायचे आहेत. नोटिंग चार्जेस, आत्ताच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. 5,000चं बिल कॅन्सल करण्यासाठी आपल्याकडनं 200 रुपये फाईन घेतला जातो की तुम्ही का बिल कॅन्सल करताय म्हणून. ते जे बिल आपल्याकडनं फाईन घेतात किंवा बिल बाउन्स झाल्यानंतर, चेक बाउन्स झाल्यानंतर आपल्याकडनं पैसे वसूल केले जातात, तो आहे चार्जेस. इथलं बिल ऑफ एक्सचेंजच्या भाषेमध्ये त्याला नोटिंग चार्जेस म्हणणार आहोत. द होल्डर ऑफ बिल हॅज टू गेट द फॅक्ट ऑफ डिसऑनर noted by the notary public. Noting of bill is done by recording the fact of dishonor, date of dishonor and reason of dishonor. For this the notary public charges certain fees which is known as noting charges. कुठल्या कुठल्या कारणासाठी बघा इथे दिले पहा. Noting of bill is done by recording the fact of dishonor, date of dishonor, reason of dishonor. For this notary public means this officer, notary public charge certain fees which is known as noting charges. Noting charges are initially paid by the holder of bill who gets the bill noted for dishonor and subsequently recovers the amount from the person from whom the bill has been received. Noting charges are ultimately borne by person who is primarily liable for it. Thus, noting charges are paid by the holder or borne by the drawee. Classification of bill of accounting, bills receivable, bills payable. काही लास्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यवहार झालेला आहे, पण ड्रॉवरच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर बिल अशा पद्धतीने आहे आणि ड्रॉईच्या पर्स्पेक्टिव्हमधून बघितलं तर बिल असं आहे. म्हणजे एकाच बिलाच्या दोन बाजू आहेत, दोघांचाही पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. ड्रॉईच्या दृष्टिकोनातून बिलाचे पैसे मिळणार आहेत म्हणून ते बिल्स रिसिवेबल आहे बघा, आणि ड्रॉईला त्या बिलाचे पैसे द्यायचे आहेत म्हणून तो काय आहे, बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. क्लासिफिकेशन ऑफ बिल ऑफ अकाउंटिंग. बिल्स रिसिवेबल. A bill of exchange is treated as bills receivable by the person who draws the bill. Bills receivable is the asset for drawer. अर्थात कारण त्याला त्या बिलाचे पैसे मिळणारच आहेत. Bills payable. A bill of exchange is treated as a bills payable by the person who accepts the bill drawn on him. Bills payable is liability to the drawee. एकासाठी asset आहे बघा, एकासाठी liability आहे. याला पैसे मिळणार आहेत म्हणून बिल्स रिसिवेबल आहे आणि यांना पैसे द्यावे लागणार आहेत म्हणून त्यांची ती लायबिलिटी आहे, बिल्स पेएबल. सो थेअरी पार्ट जो आहे हे चॅप्टरचा बऱ्यापैकी संपतोय. कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट जे आहे त्याचे काही उदाहरणं मी घेणार आहे. मात्र हा जो छोटा मोठा एखादा पार्ट याच्यात आला असेल तर हे जरूर बिल ऑफ एक्सचेंजच्या ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये येऊ शकतं. आपल्याला प्रॉब्लेम्स सोडवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, आपण थेअरीकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि मग एखादा ऑब्जेक्टिव्हचा पॉईंट आहे तो सुटू नये यासाठी थोडंसं डिटेलमध्ये त्याचं वाचन आणि डिटेलमध्ये त्याचा अर्थ सांगणं असा थोडासा एक माझा शिकवण्याचा भाग आहे. उद्याच्या व्हिडिओजपासून आपण ॲक्च्युली आपण जे जर्नल एंट्रीज करणार आहोत बिल ऑफ एक्सचेंजमध्ये त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओमधून सुरू करतो आहे. व्हिडिओज परत पहा, थिअरी कंप्लीट करा. ज्या सिक्वेन्सनी व्हिडिओज अपलोड झालेले आहेत त्या सिक्वेन्सनी पहा, म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टींची लिंक लागते आणि मागच्या काही व्हिडिओजमधला पार्ट तुम्हाला लक्षात आला नसेल तर तुम्ही तो जरूर मेसेज करून विचारायचा आहे. धन्यवाद.